ऑस्ट्रेलियन रोड ट्रेन हा जगातील सर्वात लांब ट्रॅक आहे. त्यांना 3 पेक्षा अधिक ट्रेलर जोडलेले असतात आणि त्यांची लांबी 53 मीटर इतकी असते. ऑस्ट्रेलियात रस्त्यांप्रमाणेच लोहमार्गांचेही असमान वितरण झालेले दिसते. पर्थपासून सिडनीपर्यंत आंतरखंडीय मार्ग जातो, परंतु रेल्वे रुळातील वेगवेगळ्या अंतरामुळे एका ट्रेनमधून दुसऱ्या ट्रेनमध्ये मालाची चढ उतार करण्यासाठी फार वेळ लागतो. त्यामुळे लोहमार्ग प्रणाली फारशी लोकप्रिय ठरलेली नाही. न्यू साऊथ वेल्स लोहमार्ग चांगल्या प्रकारे विकसित झालेले आहेत. चीन येथे रस्ते आणि लोहमार्गांचा विकास असंतुलित पद्धतीने झालेला आहे. पूर्वेकडील महामार्गांचे चांगले जाळे विकसित झालेले आहेत, त्याद्वारे प्रमुख शहरे जोडली गेलेली आहेत. पश्चिम आणि तिबेटमध्ये रस्ते आणि लोहमार्गांचा विकास फारच कमी झालेला आहे. 1990 पासून लोहमार्ग चीनच्या पायाभूत सुविधांमध्ये विलक्षण वाढ झालेली दिसते. लोहमार्ग प्रामुख्याने चीनच्या पूर्व भागात आहेत. हा भाग अत्याधिक विकसित झालेला आहे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, परंतु किनारी प्रदेशात द्रुतगती रेल्वेसह लोहमार्ग चांगले विकसित झालेले आहेत. बीजिंग ते मंचुरिया आणि मंगोलिया केंद्रस्थानी असलेल्या पेकिंग दरम्यान तयार झालेला लोहमार्ग महत्त्वपूर्ण मानला जातो. लोहमार्गांची एकूण लांबी 91,000 किलोमीटर इतकी आहे. भारतात रस्त्यांचे मार्गांचे जाळे चांगल्या प्रकारे तयार झालेले आहेत. देशातील प्रमुख शहरांना जोडणारी राष्ट्रीय महामार्ग प्रणाली ही उत्तम आहे. सुवर्ण चतुर्भुज महामार्गाद्वारे दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता ही 4 प्रमुख शहरे जोडलेली आहेत. राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हा रस्ते एकमेकांशी जोडलेले आहेत. भारतातील बहुतांश खेडी रस्त्यांद्वारे सुगमरित्या जोडलेले आहेत. भारतातील ग्रँड ट्रंक महामार्ग हा पश्चिम बंगालमधील कोलकाता व पंजाबमधील अमृतसर या शहरांना जोडणारा आहे. हा महामार्ग पुढे पाकिस्तानमध्ये जातो व तेथून अफगाणिस्तानमध्ये कडे जातो. हा महामार्ग व्यापारासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारत हा देश उत्तरेकडील काश्मीरपासून दक्षिणेकडील कन्याकुमारीपर्यंत लोहमार्गाने जोडलेला आहे. भारत प्रवासी व माल रेल्वे वाहतुकीचे उत्तम जाळे आहेत. गंगेच्या मैदानी प्रदेशांमध्ये व इतर सर्व भागांमध्ये भारत हा देश उत्तरेकडून काश्मीरपासून दक्षिणेकडील कन्याकुमारीपर्यंत लोहमार्गाने जोडलेला आहे. भारत प्रवासी व माल रेल्वे वाहतुकीचे उत्तम जाळे आहेत. गंगेच्या मैदानी प्रदेशात दाट लोकसंख्या आहे व तेथे रेल्वे वाहतुकीचे दाट जाळे तयार झाले आहेत. महानगरांमध्ये मेट्रो रेल्वे ही बहुतांश भुयारी असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक केली जाते. उदाहरणार्थ दिल्ली घ्या, कोलकाता. चीन अग्रक्रमानुसार रेल्वे वाहतुकीसाठी 10 महत्त्वाचे देश. सर्वात पहिलं संयुक्त संस्थाने 2,24,792 किलोमीटर, रशिया 87,117 किलोमीटर, चीन 86,000 किलोमीटर, भारत 63,000 किलोमीटर, कॅनडा 46,000 किलोमीटर, जर्मनी 41,000 किलोमीटर, ऑस्ट्रेलिया 38,000 किलोमीटर, अर्जेंटिना 36,000 किलोमीटर, फ्रान्स 29,000 किलोमीटर आणि ब्राझील 28,000 किलोमीटर. यानंतर जपानमध्ये रस्ते मार्गाचे उत्तम जाळे आहेत. येथील किनाऱ्यावरील प्रदेश विकसित महामार्गांद्वारे उत्तमरित्या जोडलेले आहेत. विना अडथळा वाहतूक सुरू राहावी यासाठी अनेक पूल व उड्डाण पूल बांधलेले आहेत. येथील बेटे एकमेकांना व्यवस्थितपणे जोडलेले आहेत. होन्शू या जपानच्या सर्वात मोठ्या बेटावर जापानी पर्वतावर बर्फात खोदकाम करून हिवाळी रस्ते मोकळे केले जातात. त्यांना स्नो कॅनल रोड म्हणतात. जपानमधील लोहमार्ग कार्यक्षम व द्रुतगतीसाठी ओळखले जातात. किनारी रेल्वे विजेवर चालते. अतिजलद बुलेट ट्रेन जपान ताशी वेग आहे 240 किलोमीटर ते 300 किलोमीटर. येथील भूरचनेमुळे जापानी रेल्वे भुयारी मार्गाने आणि उड्डाणपुलावरून धावते. ती माल वाहतुकीपेक्षा प्रवासी माल वाहतुकीसाठी अधिक उपयुक्त आहे. जपानमध्ये एकूण लोहमार्गांचे जाळे 27,000 किलोमीटर आहे. यानंतर 7.1 मधील 2 आंतरराष्ट्रीय भूरूपे यामध्ये वितरण आहे. जलवाहतूक म्हणजेच
इत्यादींची होडी, नाव, जहाज किंवा शेळांच्या जहाजामधून कालवा, नदी, सरोवर, समुद्र, महासागर इत्यादीपर्यंत वाहतूक होय. जलवाहतूक देशांतर्गत व महाद्वीपांदरम्यान होते महत्वाची भूमिका पार पाडते. जलवाहतुकीसाठी रस्ते आणि लोहमार्ग यांची गरज असते. जलाशय हा तयार महामार्ग असतो. निर्माणावरील कमी खर्च आणि जहाजाचे घर्षण कमी होत असल्यामुळे इंधन बचत होत असते. त्यामुळे जलवाहतूक ही वाहतुकीची स्वस्त साधन मानले जातात. जहाजांद्वारे जड आणि प्रचंड आकाराचे सामान वाहून नेणे सहज शक्य असते. म्हणून लाकूड आणि कोळसा यासारख्या मालवाहतूक हे साधन उत्कृष्ट असते. जलवाहतुकीचे 3 प्रकार केले जातात. त्यामध्ये पहिला आहे अंतर्गत जलवाहतूक, दुसरा आहे किनारी जलवाहतूक, तिसरा आहे सागरी जलवाहतूक. यामध्ये अंतर्गत जलमार्ग यामध्ये नद्या, सरोवरे आणि कालव्यांमध्ये विकसित केले जातात. परंतु जेव्हा नदी बारमाही असेल तेव्हा वर्षभर नदीत नागमोडी वळण घेऊन वाहणारी नसावी, गाळांचे प्रमाण कमी असावे आणि नदीच्या तळाशी गाळ साचण्याचे प्रमाणही कमी असावे. नदीची लांबी अधिक असावी आणि ती अनुकूल हवामान प्रदेशातून वाहत गेलेली असावी. तथापि नद्यांवर धरणे बांधून नदीला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी आणि पूर नियंत्रणासाठी उपाय करून नद्यांद्वारे वाहतूक विकसित करता येऊ शकते. तटबंदी उभारून गाळ साचण्यास प्रतिबंधित करता येऊ शकतो. कालवे सुद्धा जर पाण्याने परिपूर्ण भरलेले असतील तर वाहतुकीसाठी फार उपयुक्त ठरतात. कालव्यांद्वारे 2 नद्यांना जोडून वाहतुकीचे जाळे निर्माण करता येते. कालव्यांमध्ये गाळाचा संचय होत नाही आणि वर्षभर पाण्याचे प्रमाण एकसारखेच असते. यामुळे ते फार उपयुक्त ठरतात. वितरण उत्तर अमेरिकेत अंतर्गत जलमार्गाचा विकास चांगला झालेला असतो. मिसिसिपी आणि तिच्या उपनद्या उत्तर अमेरिकेतील जलवाहतुकीसाठी महत्त्वाच्या आहेत. मिसिसिपी नदीवर व्यापारी मालाची ने-आण करण्यासाठी 29 धरणे निर्माण केलेली आहेत. त्यामुळे पूर्वेकडील गहू शेती क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र मेक्सिकोच्या खाडीपर्यंत जोडले गेलेले आहेत. या मार्गे मोठ्या प्रमाणात कच्चा माल